विविध विषयांची जाण असणारा, कृतिशील कार्यकर्ता, कल्याणकारी मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांचा जिव्हाळ्याचा मित्र म्हणजे ॲडव्होकेट रमेश पवळे. शून्यातून विश्व उभे करून स्वकर्तृत्वावर उंच भरारी घेणारे, पण जमिनीवर पाय घट्ट रोवून स्वतः जगून इतरांना जगण्याची प्रेरणा देणारे हे व्यक्तिमत्व. आज आपण पाहणार आहोत त्यांच्या संघर्षमय पण प्रेरणादायी जीवनाचा प्रवास. मूळचे बोपोडी गावचे, वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेले कुटुंब. पवळे कुटुंबातील प्रमुख खंडूजी पवळे यांच्या विचारांचा ठसा आजही सरांच्या कार्यात जाणवतो. आई वडील अशिक्षित असले तरी शिकवण अशी, आपल्या हातून नेहमी सत्कृत्यच झाले पाहिजे, ही शिकवणच आयुष्याचा मूलमंत्र बनली. बालपण संघर्षात गेले, पण ॲडव्होकेट रमेश पवळे चतुरस्त्र मित्र होते. शालेय अवस्थेतच त्यांनी क्रिकेट, कबड्डी, खो खो यामध्ये प्रावीण्य मिळवलं. महाविद्यालयीन स्नेहसंमेलनात एकांकिका, नाटके सादर करून आपला वेगळा ठसा उमटवला. अभिनयाचे कौतुक व्हायचं आणि मित्रपरिवार झपाट्याने वाढत गेला. आज तो विश्वसागर झाला आहे, हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचं यश आहे. ॲडव्होकेट रमेश पवळे यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून नेतृत्व गुण सिद्ध केले. यानंतर सिम्बायोसिस लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तिथेही जनरल सेक्रेटरी म्हणून भक्कम भूमिका बजावली. लॉ करत असतानाच शिक्षक हा त्यांच्या मनात दडलेला होता. त्यांनी बोपोडीत खाजगी क्लासेस सुरू केले. 5 वर्ष गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिकवून सामाजिक कार्याची खरी सुरुवात झाली. 1992 मध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 3 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. मित्र परिवाराच्या पाठिंब्यामुळे त्यांनी जोरदार लढा दिला. अपयश आलं तरी कार्यकर्त्यांवर खापर न फोडता मी कुठेतरी कमी पडलो असं मान्य करून त्यांनी मोठेपणा दाखवला. याच काळात क्रीडा क्षेत्रातही त्यांची चमक होती. महाराष्ट्राच्या खो खो संघाकडून खेळताना MP संघाविरुद्ध 7 मिनिटांचा नाबाद विक्रम त्यांच्या नावावर आहे. कबड्डीत उत्कृष्ट चढाईकार म्हणून ख्याती मिळवली. 1975 पासून समाजसेवेची धुरा त्यांनी सांभाळली. जय महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करून गरजूंना आर्थिक मदत केली. तरुणांना हातगाड्या, महिलांना शिवणयंत्र वाटले. व्यायामशाळा, क्रीडा संघ, सांस्कृतिक हॉल यांच्या निर्मितीतून त्यांनी समाजाला दिशा दिली. कला क्षेत्रातही योगदान महत्वाचे. हॅलो मिस सारखी नाटके रंगभूमीवर आणून अनेक कलाकारांना व्यासपीठ दिले. बालगंधर्व रंगमंदिरात हाऊसफुल बोर्ड लावणाऱ्या या नाटकामुळे अनेक कलाकार घडले. नंतर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून सुशील कुमार शिंदे, सुरेश कलमाडी, बाळासाहेब शिवरकर, मोहनदादा जोशी यांसारख्या मान्यवरांचा सहवास लाभला. वकिली व्यवसायातून गोरगरिबांना मोफत सल्ला दिला. विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला, मोफत पुस्तके, झोपडपट्टीवासियांना घरे मिळवून देण्यासाठी आंदोलन, अशा अनेक कामात त्यांचा सहभाग राहिला. नॉर्वे देशाकडून समाज कार्याचा गौरव, डॉक्टर बानू कोयाजी यांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार, सम्राट जीवन गौरव पुरस्कार, बुद्ध शासन सभा धम्बंधू पुरस्कार, बोपोडी जीवनकला गौरव पुरस्कार असे अनेक सन्मान त्यांच्या शिरपेचात आहेत. या प्रवासात त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहिलं ते म्हणजे त्यांचं कुटुंब. पत्नी अंजली वहिनींच्या पाठिंब्यामुळेच आज 2 मुली डॉक्टर झाल्या आणि मुलगा हायकोर्ट वकील झाला. कुटुंबाची साथ आणि समाजसेवेची ओढ या 2 आधारस्तंभांवरच हा अद्भुत प्रवास उभा आहे. मित्रांचा खजिना जमवणारे, विद्यार्थ्यांना घडवणारे, समाजासाठी जगणारे हेच व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट रमेश पवळे.